धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तरे चरणा संताचे ज्यांच्या कृपादाने कथेता विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजः स्फुरदेक प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज हो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावे हो सेवक झालो तुमच्या चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आजच्या या धर्मकीर्तनात सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होण्याकरता आपण विनंती करूया. तरी आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए जिजाऊ कुमार पधारिए जिजाऊ कुमार छत्रपती शिवाजी महाराज की जय आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए ओ आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता अभंग घेतलेला अभंग देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबाराया जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा धर्माचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही मनुष्य लोकात जन्माला आलो, मनुष्य देहात जन्माला आलो, आमचं एक कर्तव्य आहे. कुठलं कर्तव्य? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन. आमच्या संस्कृतीने आम्हाला जे बंधनं घालून दिलेत त्या बंधनाचं पालन करणं.
आमच्या संस्कृतीने जो आमच्या समोर आदर्श ठेवला, या आदर्शाला अनुसरून आमचं जीवन जगणं, म्हणून तुकोबराय म्हणतात धर्माचे पालन. आणि हे धर्माचं पालन करत असताना किंवा धर्माच्या वाटेवरती चालत असताना, सद्विचाराच्या वाटेवरती चालत असताना काही पाखंडांचा आपल्याला खंडनही करायचं, काही कुविचारी लोकांचे, काही अविचारी लोकांचे, ज्यांच्या डोक्यात सदैव पाखंड आहे, अशा पाखंड डोक्यात घेऊन चालणाऱ्या लोकांचा आपल्याला रस्त्यात आडफाटा होऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात या पाखंडांचं खंडन करायचं आहे. आणि एक काम मात्र जगद्गुरु तुकोबारायने स्वतःच्या खांद्यावर एका कामाची धुरात घेतली. तुकोबाराय म्हणतात हेची आम्हा करणे काम. आम्हाला भगवान परमात्म्याच्या नामाचं जे बीज आहे, ह्या बीजाचा, ह्या नामाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये करायचा आहे. हा प्रचार प्रसार करत असताना, धर्माच्या वाटेवरती चालत असताना, सद्विचाराच्या वाटेवरती चालत असताना तुकोबाराय बोलतात आम्हाला पाखंडांचं खंडन करायचे. हे पाखंडांचं खंडन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या हातामध्ये काय शस्त्र असावं, तर आमच्या हातामध्ये तलवार आजच्या काळात गरजेची नाही, आजच्या काळात बंदूक गरजेची नाही, आजच्या काळात काठी लाठी गरजेची नाही, तर आजच्या काळात तुकोबाराय म्हणतात सद्विचार डोक्यात असणं गरजेचं आहे. आमच्या भात्यामध्ये, मेंदूरूपी भात्यामध्ये तथा बुद्धिरूपी भात्यामध्ये विचाररूपी बाण असणं गरजेचं आहे. आणि हा विचार राष्ट्राचा असावा, हा विचार धर्माचा असावा, हा विचार सद्विचाराचा असावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा इथं कुणाचंही काम नाही, इथं कुणीही येऊ शकत नाही, धर्मकार्यात कुणीही सहभागी होत नाही. हा नाही भीडभाड, जो शहाणा आहे तो या धर्मकार्यात उतरत असतो, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठ्ठल 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 आपल्या धर्मकीर्तनाला प्रारंभ करण्याच्या आधी थोडासा परिहार द्यायचा, तो असा की दरवर्षी आपण आपल्या समस्त हिंदुस्थानामध्ये आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत, हिंदुस्थानचा मुकुटमणी, श्रीमंत छत्रपती पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण भारतभर 19 फेब्रुवारीला साजरी करत असतो. ही शिवजयंती फक्त भारतापुरती मर्यादित न राहता ही शिवजयंती संपूर्ण देशामध्ये 19 फेब्रुवारीला साजरी होत असते. याच न्यायाला अनुसरून आपल्या सारोळे गावामध्ये आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल आणि या शिवजयंतीचं औचित्य साधून कुणी कशी साजरी करतं, कुणी कशी साजरी करतं. शिवजयंती साजरी करण्याच्या हल्ली वेगवेगळ्या पद्धती उदयाला आल्या. त्यामध्ये कुणी बँडची गाडी लावतं, कुणी डीजे लावतं, कुणी गौतमराव पाटलांना बोलवतं शिवजयंतीच्या निमित्ताने. आणि अशा पद्धतीने कुणी ना कुणी शिवजयंती साजरी करत असतं. पण आपल्या सारोळे गावाला मी धन्यवाद देईल की या शिवजयंतीच्या पर्वकाळावरती शिवजयंतीचं औचित्य साधून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करण्याकरता धर्मकीर्तन करत आहात. विठ्ठल विठ्ठल आणि हे धर्मकीर्तन संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ सारोळे सगळ्यांच्या आयोजनात, नियोजनात, सर्व गावाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा धर्मसोहळा संपन्न होतो आहे. या धर्मसोहळ्याला शुभ आशीर्वाद देण्याकरता, ज्यांच्यामुळे खरं तर मी या व्यासपीठावर उभं राहू शकलो, तथा हा धर्मकीर्तनाकरता बांधलेला फेटा ज्यांच्या हाताने आमच्या डोक्यात पडला, असे धर्माचार्य आमचे सद्गुरुवर्य हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सगळे टाळ्या वाजून त्यांचे हार्दिक स्वागत करूया. त्यांच्या समवेत आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे काळे महाराज, संजयजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याच गावचं वैभव, आमचं जीवस्त कंठस्थ असे ज्येष्ठ गुरुबंधू, अगदी वेदांत वाचस्पती ज्यांना म्हटलं तरी चालेल, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मच्छिंद्रजी महाराज डुकरे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचेही आपण सगळे एकदा टाळी वाजून आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. या धर्मकीर्तनाकरता, या धर्मसोहळ्याकरता आज ज्यांची खरी तर गायनाची उपस्थिती आहे, आमचे
ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय गायन सम्राट युवा कीर्तनकार, गोड गातात, गोड स्वभाव आहे, गोड कीर्तन आहे, गोकुळजी महाराज देशमानेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासोबत आलेले त्यांच्याच गावचे त्यांचेच बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अंकितजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आपण सगळे दोन्ही महाराजांचे टाळी वाजवून हार्दिक आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. आणि ज्यांच्या दाढीकडे पाहिलं की शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आठवण येते, असे बराच सुरुवातीचा काळ ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये गेला, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गायन सम्राट श्रीकांतजी महाराज शिंदे आज आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. वैष्णव वारकरी गुरुकुलातील सर्व आदरणीय आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार धन्यवाद या ठिकाणी. टाळी वाजवित राहा, टाळीची टाळाटाळी नको. सगळ्या विद्यार्थ्यांचे जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. हार्मोनियमला साथ देणारे दादा आहेत, वेणेकरी बाबा आहेत. या वयातही तुमच्याकडे पाहून आम्हाला जोश येतो. आणि यालाच म्हणतात, कदाचित हे प्रमाण तुमच्याकरता असावं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हा जो साईडला बसून कुठंतरी एखाद्या खांबाला टेकून कीर्तन ऐकत असेल, तो तरुणपणात म्हातारा झाला. आणि जो एखादा वृद्ध अवस्थेतही जर विण्याची साथ कीर्तनामध्ये मला देण्याची इच्छा आहे आणि भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला ती ताकद देतो, महाराज तुम्ही तरुण आहात. म्हणून बाबांचे या ठिकाणी आभार. थोडासा लाईटचा गोंधळ झाला असेल, पण दादा गोड ऑपरेटिंग करतो. अशीच साथ जर शेवटपर्यंत ठेवली तर मला वाटतं आपल्या कीर्तनाला, कारण इतर वेळेचं सप्त्यातलं कीर्तन दादा वेगळं असतं आणि धर्मकीर्तन हे वेगळं असतं. म्हणून येऊ राहिलं का? हां, अभिजित दादांनी इशारा केला, जनरेटर येऊ राहिलं. तर या सगळ्या कार्यक्रमाकरता ज्यांची महत्त्वाची या ठिकाणी साथ आहे आणि ज्यांच्या आयोजनातून मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आपल्या गावाचं युवा नेतृत्व, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, हा माणूस कुठं नाही आहे, प्रत्येक क्षेत्रात हा माणूस आहे. आणि ज्यांना आदराने आपण सगळे लोक महाराज म्हणून संबोधतो आणि आहेत ते महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण अभिजितजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही योगातून या ठिकाणी जोरात वाळी जोरात हां असं थोडासा काढा शिवजयंतीच्या टाळ्या वाजवू राहिले तुम्ही. हां, आणि म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी आपल्या परिसरातील लाडकं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा एक चांगला ठसा ज्यांनी उभा केला, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शिवाभाऊ सुरोशे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्या कीर्तनाच्या शूटिंगकरता आपल्याच परिसराचं वैभव, थोड्या काळात मोठा नावाला आलेला यूट्यूब चॅनल मराठी वक्ताचे सर्व आमचे वैभवदादा खांगळ या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावरती त्यांचे आभार मानतो, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि धर्मकीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला महाराजा, जगभरात शिवजयंतीचा उत्सव आहे. थोडा आवाज दे दादा. जगभरात शिवजयंतीचा उत्सव महाउत्सव म्हणून साजरा होतो. पण आज सारोळे गावात होणारी शिवजयंती काहीतरी आगळी वेगळी आहे. काय विशेष आहे सारोळे गावाच्या शिवजयंतीमध्ये? सारोळे गावामध्ये आज ना डीजे वाजला, ना बँडचा ताशा वाजला, ना कुणी तुताऱ्या फुकल्या, ना कुठली बाई नाचली. आज सारोळे गावाच्या शिवजयंतीचा विशेष हे आहे, सारोळे गावाच्या शिवजयंतीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर होतोय. विठाला का करायचं आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर? का करायचं आहे? कारण आहे महाराज त्याला. आपण सहज म्हणतो, नसते महाराज तर नसते अंगणात तुळस, नसते महाराज तर नसता मंदिरावरचा कळस. माई एवढ्यावरच थांबत नाही शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जर समजून घ्यायचं असेल तर कधीतरी आम्हाला इतिहासाचे पानं उचलावे लागतील, कधीतरी इतिहासाचे पानं पलटून छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि समजलेले छत्रपती शिवाजी महाराज रक्तात उतरून आणि विचारात उतरावे लागतील. विठ्ठल विठ्ठल 16व्या शतकाचा पूर्वार्ध आहे, 15व्या शतकाचा उत्तरार्ध आहे. अशा काळामध्ये 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया 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 नाचत होत्या. कुठेतरी जावं, एखाद्या आया बहिणीची आबरू इज्जत लुटावी, कुणीतरी जावं शेतकऱ्याची जमीन हडप करावी. महाराष्ट्रातली रयत या हिंदुस्थानातली रयत
दहशतीमध्ये, आक्रांतांच्या दहशतीमध्ये होरपळून निघत होती. अशामध्ये कुणीतरी देवाला विनंती करत होता, अरे आम्हाला वाचवणारा कुणीतरी जन्माला येऊ दे, आमचं रक्षण करणारा कुणीतरी जन्माला येऊ दे. कुणीतरी देवाच्या चरणाजवळ नतमस्तक व्हायचं आणि देवा तुझ्याच मंदिरावरचा कळस अबाधित ठेवण्याकरता कुणाला तरी जन्माला घाल. तुळजापूरच्या आई तुळजाभवानीनं हाक ऐकली, जेजुरीच्या खंडेरायानं हाक ऐकली, पंढरपुरातल्या पांडुरंगानं हाक ऐकली, आमच्या आळंदीतल्या माऊलीनं हाक ऐकली, देहूतल्या तुकोबरायानं हाक ऐकली आणि सोन्याचा दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630. सोन्याचा दिवस उजाडला. महाराज सूर्यनारायण डोक्यावरती येण्याची वेळ आहे. कुठंतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय, कुठंतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. या धरणी मातेनं हिरवलेनं लिहिलेलं आहे. आणि अशा काळामध्ये राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी भगवान महारुद्राच्या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. आणि महाराज आनंदाच्या लहरी महाराष्ट्रामध्ये घुमायला लागल्या. कुणीतरी हत्तीवरून साखर वाटायचं, कुणीतरी उंटावरून साखर वाटायचं. आणि महाराज सगळ्यांच्या मनात एकच भावना उफळून आली, अरे काळाचा काळ, शहाजीचा बाळ, शिवनेरीवर जन्मला शिवबा, शिवनेरीवर जन्मला शिवबन बांधलं तोरण तोरण्याला, शिवबन बांधलं तोरण तोरण्याला, हो शुभना बांधला तोरण तोरण्याला, शुभना बांधला तोरण तोरण्याला. शहाजीचा बाळ दुश्मनाचा काळ शिवनेरीवर जन्मला, हे शिवबन बांधलं तोरण तोरण्याला, शिवबन बांधलं तोरण तोरण्याला, बांधला तोरण तोरण्याला, शुभना बांधला तोरण तोरण्याला. वगाच्या जातीची पोलाची छातीची जगात वैभवशाली, वगाच्या जातीची पोलाची छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची, माझ्या देवाची, माझ्या बापाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. तिच्या समान चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, म्हणत कळत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती सैतानाला भीती. अरे मावळ छाव्यानं गणी बिकाव्यानं दुनिया न्यारी केली. माझ्या राजाची, माझ्या देवाची, माझ्या बापाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. महाराष्ट्राचा आवाज आहे महाराज हा, प्रत्येक आया बहिणीचा आवाज आहे हा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. हा
हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हा बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हा बापाचा बाप मग शुभा जन्मला, हा बापाचा बाप मग शुभा जन्मला. ए चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान, दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं. आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, ए चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान, दैन्य आता संपलं, दैन्य आता संपलं. छत्रपती शिवाजी महाराज की आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, माझ्या बापाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या बापाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या बापाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. अवघ्या महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या. प्रत्येकाला वाटायचा आता कर्दनाचा काळ जन्माला आला, प्रत्येकाला वाटायचं अरे माझा रक्षण करता जन्माला आला, प्रत्येकाला वाटायचं आता आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या पातशाह्यांचा बाप जन्माला आला, राजा शिवबा जन्माला आला. महाराज स्वागत झालं, स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत झालं. आगतम महाराज सुस्वागतम महाराज, आगतम महाराज सुस्वागतम महाराज, आगतम महाराज सुस्वागतम महाराज, आगतम महाराज सुस्वागतम महाराज, हे आगतम सुस्वागतम शरणागतम महाराज, आगतम सुस्वागतम शरणागतम आगतम सुस्वागतम शरणागतम महाराज, आगतम सुस्वागतम शरणागतम महाराज, आगतम महाराज सुस्वागतम महाराज, आगतम महाराज सुस्वागतम महाराज. 6 वर्षाचे झाले. 6 वर्षाचे झाल्याच्या नंतर आता आपल्या मुलाला काहीतरी शिक्षण देणं गरजेचं आहे. त्या काळात आजच्या काळात आत्ताच्या सारख्या इंग्लिश मीडियम नव्हत्या. त्या काळात युद्धनीतीचं शिक्षण दिलं जायचं. त्या काळात शस्त्राचं आणि शास्त्राचं सोबत शिक्षण दिलं जायचं. शास्त्राचं शिक्षण तर छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांनी गरोदर अवस्थेमध्ये दिलंय. कसं दिलं असेल हो गरोदर अवस्थेमध्ये? माय ऐक ग, आज प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पोटी जन्माला यावे, पण माय छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पोटी जन्माला येण्याच्या आधी तुला राजमाता जिजाऊ व्हावं लागेल. तुला राजमाता जिजाऊ व्हावं लागेल. दादा तुम्हाला शहाजीराजे भोसले व्हावं लागेल. एवढं सोपं आहे होय राजमाता जिजाऊ होणं? एवढं सोपं आहे होय शहाजीराजे भोसले होणं? काय केलं जिजाऊ मासाहेबांनी? छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये वाढत असताना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी रामायण सांगितलं गर्भामध्ये राजांना. श्रीमद भागवत सांगितलं गर्भामध्ये राजांना. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान पाजलं गर्भामध्ये राजांना. आजची आई सैराट, आजची आई काय काय तुम्हाला माहिती आहे सगळं काय काय पाहते आजची आई. हा राजमाता राष्ट्रमाता
जिजाऊ मासाहेबांना डोहाळे सुद्धा तसेच लागले. एक दासी जिजाऊ मासाहेबांच्या जवळ गेली. मासाहेब, अहो दिवसभरात आले, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला काय आवडतं, काय खावं वाटतं, काय प्यावं वाटतं, तुम्ही सांगितलं नाही मासाहेब. काय झालंय, तुम्हाला डोहाळे नाही लागले का? राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्या दासीला सांगतात, अगं कोण म्हणतं मला डोहाळे नाही लागले? लागलेत ना मला डोहाळे. सांगा ना मासाहेब, तुम्ही शब्द टाका, जे म्हणाल तो पदार्थ तुमच्या समोर देते. नाही ग, खावं नाही वाटत काही, नाही ग प्यावं नाही वाटत काही. मग मासाहेब तुम्हाला डोहाळे तरी कसले लागलेत? ऐका, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे. अरे कडाडली महाराष्ट्राची रणरागिणी आणि बोलू लागली स्वतः आपल्या दासीशी. दासीने विचारलं, मासाहेब लवकर सांगा तुम्हाला कसले डोहाळे लागले? कडाडली महाराष्ट्राची रणरागिणी आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या, मला वाटतं घोड्यावरती मांड द्यावी, मला वाटतं हातामध्ये भवानी तलवार घ्यावी, महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा घेऊन सायरा वैरा सायरा वैरा सायरा वैरा फिरावं आणि या महाराष्ट्राच्या जीवावरती ज्या 5 सुलतानी सत्ता नाचतात, या प्रत्येकाचं मस्तक कलम करावं. हे डोहाळे जिजाऊ मासाहेबांचे. आत्ताच्या जिजाबाईला विचारलं ना काय पाहिजे? चुल्यातली राग द्या म्हणते. चुल्यातली राग, चुल्यातली राग द्या, आंबट चिंचा द्या. तुम्ही चुल्यातले राख खाऊन पोरं काळे केले पोटात. जिजाऊ मासाहेबांनी चुल्यातली राख नाही खाल्ली, जिजाऊ मासाहेबांनी चिंचा नाही खाल्ल्या, जिजाऊ मासाहेबांनी ज्ञान दिलं गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले, तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. लक्षात घ्या, महाराजांना शिक्षण द्यायचंय, दादोजी कोंडदेवांच्या स्वाधीन केलं. दादोजी कोंडदेवांना पक्क प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांवरती आहे. महाराज आता प्रशिक्षण घ्यायला लागले, घोडेस्वारी शिकले, तलवारबाजी शिकले, दांडपट्टा शिकले. पण या सोबतच दादोजी कोंडदेवांनी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. त्या युद्धनीतीचं नाव म्हणजे गनिमी कावा. हा गनिमी कावा जगाच्या पाठीवर याआधी कधी वापरला गेला नाही, त्यानंतरही कुणी वापरला नाही. आणि त्या काळामध्ये जर गनिमी काव्याचा वापर कुणी केला असेल तर फक्त आपल्या राजानं केला. गनिमी कावा असा शिकवला, असा शिकवला, असा शिकवला. गनिमी काव्याच्याच बळावरती छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले. महाराजांनी सगळ्यात पहिला किल्ला घेतला तो तोरणा. हळूहळू आता सवंगडी वाढत होते, पण महाराज एक एक मावळा राजांनी कसा गोळा केला असेल? एक एक मावळा फार विचारपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केलेला आहे. एक एक मावळा फार विचारपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आलेला आहे. एके दिवशीचा घडलेला प्रसंग आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. महाराज आणि त्यांचे काही सवंगडी दांडपट्ट्याचा, तलवारबाजीचा रियाज करण्याकरता, उघड्यावर करता येत नाही, मोकळ्यात करता येत नाही म्हणून जंगलात रियाज करण्याकरता जायचे. जंगलात रियाज करण्याकरता श्री महाराज आणि त्यांचे सवंगडी जंगलामध्ये गेले. रियाज करता 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 कुणीतरी जंगलातून आतमध्ये प्रवेश केला आणि जंगलाच्या बाहेर एक पहारेकरी म्हणून झाडावरती बसवलेले एक पोरगा, त्या पोरानं पाहिलं जंगलाच्या आतमध्ये कुणीतरी गेलं. महाराज आणि त्यांचे सवंगडी रियाज करतायत, प्रॅक्टिस करतायत, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेसवारी असेल, या सगळ्या गोष्टीचा रियाज चालू आहे. त्यांना जर कोणी अशा परिस्थितीत बघितलं आणि चुकून तो जर गनीम असला तर आपले महाराज सापडले जातील. म्हणून झाडावरती बसलेल्या त्या पोरानं मोराचा आवाज काढला आणि आतमध्ये जो पोरगा घुसला, जंगलामध्ये जो घुसला, तो महाराजांच्या रोखाना येऊ लागला. महाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या माणसानं आपल्याला इशारा दिलाय, कुणीतरी जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्या तलवारी लपवल्या, दांडपट्टे लपवले आणि विटी दांडूचा खेळ खेळायला सुरुवात झाली. विटी दांडूचा खेळ महाराज रंगात आला आणि महाराजांची नजर इकडं तिकडं शोधत होती, आपल्या रोखानं कोणी येत आहे का, आपल्या दिशेनं कोणी येत आहे का. आणि महाराजांना स्वतःच्या आपल्या दिशेनं एक लहान पोरगा येताना दिसला. महाराज विटी दांडूचा खेळ खेळताय. येणारा मुलगा महाराजांच्या जवळ आला, राजांना त्रिवार मानाचा मुजरा केला. राज, मुजरा घ्याजी. कुठून आलास रे? त्यानं गावाचं नाव सांगितलं. अमुक अमुक गावून आलो. कसा करता आलात? राज, एक इच्छा होती मनात. काय इच्छा आहे रे तुझी मनात? राज, मला बी तुमचा सेवक व्हायचंय राज, मला बी या स्वराज्याचा मावळा व्हायचंय राज, मला बी तुमच्यात सामील करून घ्या ना.
राजे म्हटले आता आम्ही खेळण्यामध्ये व्यस्त आहोत, तुम्ही राजगडावरती या, मासाहेबांशी चर्चा करू आणि मग तुमचं काय ते ठरवू. ठीक आहे राज, पुन्हा मुजरा घ्या माझा, जातो मागाजी घराला. पुन्हा घराकडे निघाला महाराज. 10-5 पावलं पुढे गेला. पुढे जाऊन पुन्हा महाराजांकडे फिरून, राज माफी मागून एक वाक्य बोलू का जी? बोलणारे काय झालं? राज, जंगलाच्या बाहेर झाडावर कुणीतरी एक तुम्ही सेवेकरी ठेवलेला आहे, पहारेकरी ठेवलेला आहे. हो, तुला कसं माहिती रे? राज, मी जंगलामध्ये आल्याच्या नंतर त्यानं मोराचा आवाज काढला. राजा एक विनंती करू जी, त्या मुलाला सांगा मोर कधीच पावसाळ्यात ओरडत नाही, पाऊस पडण्याच्या आधी ओरडतो. काय बारीक विचार केला असेल हो, काय बारीक विचार केला असेल. राजांनी त्याला जवळ बोलवलं. महाराज, अरे ये 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 जवळ ये, तुझ्या एवढं बुद्धी चातुर्य माझ्यापाशी असा एकही माणूस नाही. लगेच घेतो तुला माझ्या सैन्यात, लगेच मी तुला माझा मावळा बनवतो. एकदा नाव सांग रे तुझं. आणि जंगलात आलेल्या त्या पोरानं स्वतःचं नाव सांगितलं. त्या मुलाचं नाव होतं बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण इतिहासातलं अजर अमर नाव आहे. बहिर्जी नाईकांच्या युद्धनीतीने, बहिर्जी नाईकांच्या गुप्तचर यंत्रणेने छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूच्या दाढेतून कितीतरी वेळेस बाहेर काढलेलं आहे. एक एक माणूस तपासून घेतलाय महाराजांनी. महाराज आता मोठे झालेत, विवाह झाला. बाळराजे छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले. 5 मार्च 1666 पुरंदरचा तह झाला. 5 मार्च 1666 पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहामध्ये राजांना बरीच मोठी हानी सहन करावी लागली. पुरंदरच्या तहामध्ये राजांना अनेक किल्ले द्यावे लागले, बरंचसं सोनं नाणं द्यावं लागलं, बरेचसे पैसे अडके द्यावे लागले. असं म्हणा पुरंदरच्या तहामध्ये स्वराज्याची 70% तिजोरी रिकामी झालेली आहे. औरंगजेबाकडून पुरंदरच्या तहाची बोलणी करण्याकरता आलेला आहे मिर्झा राजा जयसिंग. पुरंदरच्या तहाची बोलणी झाली. आता राजे राजगडावरचे जाण्याकरता निघाले. तेवढ्यात मिर्झा राजाने राजांना थांबवलं. राजाजी ऐका, तुम्हाला एक महत्वाचं निमंत्रण द्यायचं आहे. बोला ना मिर्झाजी, आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे आत्तापर्यंत गेलो नाही. मिर्झाजी बोला, कसलं निमंत्रण देता आम्हाला? आग्र्यामध्ये औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होणार आहे. तुम्हाला या वाढदिवसाकरता यायचंय राजे. एवढ्या लांब यायचं आम्ही? हो राजे, तुम्हाला यावंच लागेल. औरंगजेबाचं खास निमंत्रण आहे, तुम्हाला मी देतोय, तुम्हाला यावंच लागेल. पण एक अट आहे राजे. मिर्झा राजा बोलला, एक अट आहे राजे. काय अट आहे मिर्झाजी? येताना तुम्हाला बाळराजांना, युवराज संभाजीराजांना सुद्धा घेऊन यायचंय. असं करू नका मिर्झाजी, एवढ्या लांबवरचा प्रवास आहे, दख्खनेतून उत्तरेकडे जायचंय, त्यात कडाक्याचं ऊन, एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये युवराजांना घेऊन येणं आम्हाला योग्य वाटत नाही. यावं लागेल, मिर्झा राजाचा शब्द आहे. महाराज, आम्ही एवढ्या लांब यावं? औरंगजेबाच्या वाढदिवसाकरता यावं? मिर्झाजी, आम्ही तुम्हाला अजूनही विनंती करतो. मिर्झाजी, तुम्ही औरंगजेबाची चाकरी सोडा, स्वराज्यात या. मी स्वतःचं सिंहासन स्वतः त्यागून तुमच्या स्वाधीन हे स्वराज्य करतो आणि मिर्झाजी जन्म तुमचा चाकर म्हणून राहील. पण मिर्झाजी, तुम्ही औरंगजेबाची चाकरी, खबरदार, बादशाहविषयी एकही वाकडा शब्द राजे खपून घेतला जाणार नाही. राजे म्हणतात, ठीक आहे, थांबतो. पारतंत्र्यामध्ये सत्य बोलण्याकरता सुद्धा परवानगी नाहीये मिर्झाजी. तसं समजा हवं तर, पण नाही, बादशाहविषयी एकही अपशब्द आम्ही खपून घेतला जाणार नाही. ठीक आहे राजे, येतो आम्ही. दख्खनेतून उत्तरेकडे येऊ, आग्र्यामध्ये येऊ, बादशाहच्या वाढदिवसामध्ये समाविष्ट होऊ, आनंद घेऊ. पण आमच्या सुरक्षेचं काय? तेव्हा मिर्झा राजे बोलतात, राजाजी, तुम्हाला आमंत्रण देणारा एक राजपूत आहे आणि राजपुताचा शब्द तुम्हाला माहिती आहे, प्राण जाय पर वचन न जाई. तुमच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी या मिर्झा राजा जयसिंगांवर आहे.
तुम्हाला आग्र्याला येणं आहे आणि येणंच आहे. राजगडावरती राजे पोहोचले. राजगडावरती पोहोचल्याच्या नंतर राजांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांना सविस्तर हकीकत सांगितली. पुरंदरच्या तहामध्ये बरीचशी हानी झाल्यामुळे राजमाता जिजाऊमा साहेब सुद्धा दुःखी झालेले आहे. श्री महाराज सुद्धा दुःखी झालेले. अशा परिस्थितीमध्ये राजांनी बादशाच्या वाढदिवसाबद्दलचं निमंत्रण मासाहेबांना सांगितलं आणि मासाहेब बोलतात, राजे एवढ्या लांबवरचा प्रवास तुम्ही जाऊ शकता, तुम्ही सहन कराल, पण माझ्या बाळराजाचं काय, माझ्या शंभूराजाचं काय? मला वाटतं त्याला नेऊ नये. मासाहेब मिर्झा राजाने आमंत्रणच तसं दिलंय, घेऊनच यावं लागेल म्हटले. ठीक आहे मासाहेब, जावं लागेल. जिजाऊ मासाहेबांनी परवानगी दिली आणि दिनांक 11 मार्च 1666 राजांनी राजगड सोडला. दिनांक 11 मार्च 1666 राजांनी राजगड सोडला. निवडक मावळे सोबत घेतले आणि दख्खनेतून उत्तरेकडचा प्रवास चालू झाला. महाराज प्रवासात पहिल्यांदा लागलं ते वेरूळ. वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिरात महाराज गेले आणि घृष्णेश्वराला विनंती केली, ओंकारी ममलेश्वर, ओंकारी ममलेश्वर, ओंकारी ममलेश्वर, ओंकारी ममलेश्वर, श्वेतपंथ रामेश्वर, श्वेतपंथ रामेश्वर, श्वेतपंथ रामेश्वर, श्वेतपंथ रामेश्वर, भीमा उगवी भीमा शंकर, कृष्णेश्वर वेरुळी, मावकवी भीमाशंकर, कृष्णेश्वर वेरुळी, भीमा उगवी भीमा शंकर, कृष्णेश्वर वेरुळी, मावकवी भीमाशंकर, कृष्णेश्वर वेरुळी, ओंकारी ममलेश्वर, 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 ममलेश्वर. महाराज घृष्णेश्वराचं राजांनी दर्शन घेतलं आणि देवाला विनंती केली, देवा पारतंत्र्यातून स्वतंत्र्याकडे जाण्याचा मार्ग शोधण्याकरता दख्खनेतून उत्तरेकडे चाललोय देवा. या महाराष्ट्राच्या उरावरती नाचत असलेला औरंगजेब कसा आहे ते बघण्याकरता चाललोय देवा. आम्हाला बळ दे, आम्हाला शक्ती दे आणि आमचा प्रवास सुखरूप होऊ दे. घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन राजे पुढच्या प्रवासाला निघाले. मजल दर मजल करत 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 9 मे 1666 राजे आग्र्यामध्ये पोहोचले. 9 मे 1666 राजे आग्र्याच्या थोडेसे पाठीमागे येऊन थांबले. राजांना वाटलं आपल्या स्वागताकरता आता बादशाचा कोणीतरी मोठा एखादा अधिकारी येईल. राजे वाट पाहत थांबले, आपल्या स्वागताकरता कोणीतरी येईल. महाराज 4 घोडेस्वार 4 बाजूला, 5वा घोडेस्वार मध्ये असा एका मावळ्यांचा ताफा राजांच्या रोखाने येताना दिसला. राजांना वाटलं कोणीतरी मोठा अधिकारी आपल्या स्वागताकरता आला असावा. हे सगळे घोडेस्वार राजांच्या जवळ येऊन थांबले. राजांना मुजरा केला, राजाजी आइए, आपका आगरा में तहे दिल से स्वागत करते हैं. आप कौन है, आपकी तारीफ क्या है? राजे बोलतात, जी इस नाचीज को मुंशी गिरिधर लाल कहते हैं. आप क्या करते हो दरबार में? मी साधा शिपाई आहे राजे, मी साधा शिपाई आहे. साधा शिपाई? आमच्या स्वागताकरता साधा शिपाई यावं ही आमची हैसियत का? राजांचा आग्र्यामध्ये झालेला पहिला अपमान तोही राजांनी पचवला आणि राजे त्या मुंशी गिरिधर लाल बरोबर
आग्र्यामध्ये प्रविष्ट झाले. ज्या कोठीमध्ये राजांची व्यवस्था केलेली होती त्या कोठीमध्ये जाऊन राजे उतरले. आता तरी राजांना वाटलं की माझ्या स्वागताकरता पुन्हा कुणीतरी एखादा मोठा अधिकारी येईल. पुन्हा दुसऱ्याही दिवशी राजांच्या स्वागताकरता तोच मुन्शी गिरीधरलाल राजांच्या कोठीमध्ये आला. राजाजी, आज बादशाचा 50वा वाढदिवस आहे. मला माहिती आहे तुमच्या स्वागताकरता खरं तर मिर्झाराजे जयसिंग इथं नाही आहेत. त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. पण मिर्झाराजे जयसिंगांचे सुपुत्र कुंवर रामसिंग तरी तुमच्या स्वागताकरता यायला पाहिजे होते. हो मुन्शी, आमचंही तेच म्हणणं आहे. निदान मिर्झाराजे नाही तर कुंवर रामसिंगांनी तरी आमच्या स्वागताकरता इथं यायला हवं होतं. नाही राजाजी, आम्ही तुमची सगळ्यांच्या वतीने क्षमा मागतो. पण आज प्रत्येकावरती एक विशिष्ट जबाबदारी दिलेली आहे. कोणाच्या पायात कोणाचा पायपोस नाहीये. प्रत्येक जण धावपळीत आहे. राजाजी, आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण बादशाच्या दरबाराकडे यावं. मी तुम्हाला घेऊन जाण्याकरता आलेलो आहोत. राजांनी तोही दुसरा अपमान सहन केला. महाराज, आता राजे स्वतःच्या उतरलेल्या कोठीतून बाहेर पडले आणि बादशाच्या दरबाराकडे जाण्याकरता निघाले. बादशाच्या दरबाराकडे जाण्याकरता निघाले. राजांच्या मनात इच्छा होती, ज्या औरंगजेब नावाची दहशत संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आहे, ज्या औरंगजेब नावाची दहशत संपूर्ण हिंदुस्थानात आहे, तो औरंगजेब दिसतो तरी कसा? जो औरंगजेब महाराष्ट्रात येऊन आया बहिणींची आबरू लुटतो, इज्जत लुटतो आणि महाराष्ट्राची अस्मिता लुटतो, हा औरंगजेब दिसतो तरी कसा? राजांना आता आतुरता लागलेली आहे. आणि महाराज, दरबाराचे 2 प्रकार, एक दिवाने आम, एक दिवाने खास. हिवाळ्यामध्ये असतो तो दिवाने आम, हिवाळा संपून उन्हाळ्यात जो चालू होतो तो दिवाने खास. आता दिवाने आम संपून दिवाने खास ह्या दरबाराला सुरुवात झालेली आहे. राजांनी बघितलं, नक्षी केलेली कोरीव काम बघितलं. रखरखत्या उन्हामधून राजांना दरबारामध्ये गेल्यानंतर शीतल अशी शांतता मिळाली. राजे बोलतात, अरे काय दरबार बनवला या बादशाने? स्वतःच्या मनाशी बोलतात. शंभूराजाला सांगतात, युवराज बघा, बघा कसं नक्षीदार कोरीव काम केलेलं आहे, बघा दरबार बघा. आता महाराज, ती वेळ, ती घटिका आलेली आहे. महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत असलेला औरंगजेब आता मात्र राजांच्या समोर सिंहासनावरती बसलेला आहे. आता मात्र राजे औरंगजेबाकडे पाहतात आणि औरंगजेब सुद्धा राजांकडे पाहतो. औरंगजेबाची सुद्धा इच्छा आहे की अरे, जो दख्खनेमध्ये मला जिवंत राहू देत नाही, जो दख्खनेमध्ये मला काम करू देत नाही, जो दख्खनेमध्ये माझी सत्ता स्थापित होऊ देत नाही, तो शिवाजी दिसतो तरी कसा? औरंगजेब सुद्धा राजांना निहाळतोय. असं निहाळत असताना आता मात्र वेळ आलेली आहे ती बादशाला मुजरा करण्याची. बादशाला मुजरा करण्याची वेळ आलेली आहे. अरे महाराजांनी कसा मुजरा करावा? अरे, दुनिया पे राज किया जिसने जिस्म में उसके फौलाद था, दुनिया पे राज किया जिसने जिस्म में उसके फौलाद था, झुका नहीं था किसी के सामने शिवबा, क्योंकि मराठा की वो औलाद था. आतापर्यंत कुणाच्याही समोर न झुकलेले महाराज आता मात्र औरंगजेबाच्या समोर झुकावं लागणार होतं. आता मात्र औरंगजेबाच्या समोर झुकावं लागणार होतं. महाराज औरंगजेबाच्या समोर झुकले सुद्धा आणि 3 मुजरे केले सुद्धा. पण त्या 3ही मुजऱ्यातला एकही मुजरा त्या नालायक औरंग्या करता नव्हता. पहिला मुजरा केला भवानी शंकराला, दुसरा मुजरा केला महाराष्ट्राच्या मायभूमीला आणि तिसरा मुजरा केला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना. 3ही मुजरे राजांनी केले. आता मात्र राजांनी आणलेली भेट बादशाला द्यायची आहे. पण राजे स्वतःच्या आयटीमध्ये असे वजनामध्ये उभे राहून औरंगजेबाच्या डोळे घालून राजे औरंगजेबाकडे बघतात. औरंगजेबाला निहाळतात. अरे, हाच तो नपुंसक औरंगजेब जो महाराष्ट्रामध्ये येतो आणि माझ्या आया बहिणींची इज्जत लुटतो, माझ्या आया बहिणींच्या आबरूला हात घालतो. हाच का तो औरंगजेब? राजे बघताय. महाराज, आता भेट देण्याची वेळ आली.
राजांनी आणलेली भेट बादशाला देऊ केली, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, वार्तालाप झाला. आता मात्र राजांना कुठंतरी उभं करणं गरजेचं आहे, कुठंतरी उभं करणं गरजेचं आहे. म्हणून राजांना एका रांगेमध्ये शेवटच्या नंबरला उभं केलं. महाराज, राजांनी बघितलं, अरे आतापर्यंत आग्र्यामध्ये आलेला हा आपला तिसरा अपमान आहे, कसा सहन करावा. पहिला अपमान घ्यायला कुणीतरी, स्वागताला कुणीतरी मोठा एखादा सरदार यायला पाहिजे होता. दुसरा अपमान कोठीमध्ये घेण्याकरता कुंवर रामसिंग यायला पाहिजे होता. आता तिसरा अपमान, दख्खनचे राजा होता मी, कुणाच्या हाताखाली काम करणारे राजे नाहीये, स्वतःचं स्वराज्य स्वतःच्या रक्ताने सांडून निर्माण केलेलं आहे. आमचा असा अपमान. महाराज, कुंवर रामसिंगाला राजांनी जवळ बोलवलं. रामसिंग, यहाँ पर आओ. ये हमारे आगे भी कौन खड़ा है? ये हमारे आगे भी कौन खड़ा है? बताओ रामसिंग, बताओ. राजा जी आप चुप रहिए, राजा जी आप चुप रहिए. आपको दरबार का रिवाज पता नहीं है क्या राजा जी? औरंगजेबाच्या दरबाराचा रिवाज आहे का बांधवांनो? औरंगजेबाच्या दरबाराचा रिवाज असा आहे, कुणाशी बोलायचं असेल हलक्या आवाजात, राजाशी बोलायचं असेल खाली मान घालून, आपले डोळे आपल्या अंगठ्याकडे स्थिर असावे, तोंडावरती रुमाल असावा, आणि मग हलक्या आवाजामध्ये, हळू आवाजामध्ये राजाशी वार्तालाप करावा. अरे दरबाराचे सगळे रिवाज तुटले गेले आणि कडाडला सह्याद्रीचा छावा, कडाडला माझा छत्रपती शिवाजी राजा औरंगजेबाच्या दरबारामध्ये, त्याच्याच दरबारात जाऊन त्याच्या दरबाराचा रिवाज मोडला आणि कडाडले राजे. बताओ रामसिंग, ये हमारे आगे भी कौन खड़ा है? ये अपमान करने के लिए हमें दख्खन से यहां तक बुलाया क्या? बादशाला कळलं, आता राजाची सटकली. आता काही राजा जागेवर थांबत नाही. बादशाने जवळ बोलवलं. राजाजी यहाँ पर आइए, आप यहाँ पर. चुप रहिए आप. कडाडला माझा छत्रपती शिवाजी राजा आणि औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागला. औरंगजेबाने जरी खिल्लती दिल्या, माझ्या राजाने त्या जरी खिल्लतीला सुद्धा लाथ मारली. आणि ऐका हो, कडाडला माझा छत्रपती शिवाजी राजा त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये, त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून माझा छत्रपती शिवाजी राजा बोलायला लागला. औरंगजेब, याची जरी खिल्लती आम्ही आमच्या सेवेकरांना, आम्ही आमच्या मावळ्यांना रोज वाटतो. या जरी खिल्लतीने तुझ्या हातात येणारा शिवाजी राजा वाटला का तुला? अरे माझ्या प्रत्येक मावळ्याच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबातून उभं राहिलेलं स्वराज्य आहे, आणि या स्वराज्याची अस्मिता म्हणून, या स्वराज्याचं नेतृत्व म्हणून या रयतेनं मला निवडलंय आणि सुवर्ण सिंहासनाचा अधिकारी मी झालेलो आहे. एका सुवर्ण सिंहासनाचा अधिकारी असलेला दख्खनचा राजा छत्रपती शिवाजी राजाचा, औरंगजेब, तुझ्या दरबारात असा अपमान होणं तुला शोभत नाही. आणि राजांनी दरबाराचा त्याग केला. राजांनी दरबाराचा त्याग केला. राजांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी राजांनी आपल्या बापाचा स्वाभिमान निहाळला. आणि संभाजी राजे स्वतःच्या मनाशी बोलायला लागले, अरे काय स्वाभिमान आहे माझ्या बापाचा, काय स्वाभिमान आहे माझ्या बापाचा, काय कणा ताट आहे स्वाभिमानाचा माझ्या बापाचा. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी राजांच्या पाठीमागे लगेच दरबाराचा त्याग केला आणि ज्या कोठीमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली होती त्या कोठीमध्ये जाऊन राजे शांत बसले. राजांच्या पाठीमागे कुंवर रामसिंग पळत पळत आला. राजाजी क्षमा करिए, लेकिन अभी बादशाह क्या बोलेंगे, क्या करेंगे, ये किसी को पता नहीं है, कुछ भी हो सकता है. राजे, अरे ओ थांबा रामसिंग, आम्ही मृत्यूला घाबरत नाही, आम्ही मरणाला घाबरत नाही. अरे महाराष्ट्राचे, मराठ्यांचे मावळे मृत्यू हातावरती घेऊन आणि मग लढाया करतात. मृत्यूच्या दाढेत जाणारे फक्त आणि फक्त माझ्या स्वराज्याचे मावळे आहे. मी मृत्यूला घाबरत नाही. काहीही करू द्या तुमचा औरंग्या, मी त्याला घाबरत नाही. हा अपमान मात्र आम्हाला सहन होणार नाही. महाराज औरंगजेबानं सुद्धा डाव आखला. अरे चालत चालत आलेला आहे हा शिवाजी राजा आपल्या आग्र्यामध्ये, चालत चालत तुमच्या माझ्यापर्यंत आलाय, चालत चालत कैदेमध्ये आलाय. आता मात्र याला जाऊ द्यायचं नाही. आणि औरंगजेबाने कट आखला.
आणि राजांची ज्या कोठीमध्ये बसण्याची उतरण्याची व्यवस्था केलेली आहे त्या कोठीभोवती फौलाद खान नावाच्या त्याच्या एका सरदाराचा पहारा टाकला. फौलाद खान उंच शरीरयष्टी, बलदंड शरीर, कमीत कमी 150 किलो त्याचं वजन, एवढा भरीव देह शरीरयष्टीचा हा फौलाद खान. आणि फौलाद खानचे पहारे राजांच्या कोठीचे बाहेर प्रत्येक माणसाच्या हालचालीवरती करडी नजर ठेवली जात होती. पण मात्र ही गोष्ट कुंवर रामसिंगाच्या लक्षात आली आणि कुंवर रामसिंगाने बादशाह औरंगजेबाला पत्र लिहिलं. बादशाहजी, आपण कसेही वागण्यास समर्थ आहात, आपण आपल्या मनाचे मालक आहात, पण एक विनंती करू इच्छितो. शिवाजी राजा दख्खनेतून उत्तरेत आला, एकच कारण आहे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या वडिलांनी अर्थात मिर्झा राजा जयसिंगांनी स्वतःवरती घेतली होती आणि ते इथं नसताना त्यांच्या पश्चात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. बादशाहजी, जर तुम्हाला शिवाजी राजाला मारायचं असेल, शिवाजी राजाविषयी कावाडावा करायचा असेल, तर बादशाहजी तुम्हाला पहिले आम्हाला मारावं लागेल आणि मग शिवाजी राजाला मारावं लागेल. कारण जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत शिवाजी राजाच्या केसाला धक्काही लागू देणार नाही. खाली वाक्य टाकलं. हे एका रजपुताचं गेलेलं वचन आहे. रजपुताचं वचन म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय. महाराज, आणि त्या काळातली परिस्थिती बांधवांनो अशी होती, हा औरंगजेब दिल्लीच्या तख्तावरती बसला होता, या त्याच्या त्या सत्तेमध्ये 70% वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा हा मिर्झा राजा जयसिंगांचा होता. म्हणून त्या काळामध्ये मिर्झा राजांना डावलणं त्या काळात औरंगजेबाला शक्य नव्हतं. आणि मग ठरली रणनीती. आतमधले पहारे कुंवर रामसिंगचे आणि कुंवर रामसिंगच्या पहाऱ्यांच्या बाजूला त्याच्या बाहेर मग पहारे फौलाद खानचे. महाराज, आता मात्र पहारा पडला. आता महाराष्ट्राचा राजा, तुमचं माझं आराध्य दैवत, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडले. औरंगजेबाच्या कैदेत सापडले. महाराज, 1 महिना झाला, 2 महिना झाला, महाराज सुटण्याकरता प्रयत्न करत नाही. औरंगजेब सुद्धा तुम्ही आता महाराष्ट्रात जा असं म्हणायला तयार नाही. का? चालून आलेली शिकार आहे, चालून आलेला दुश्मन, त्याला गिळंकृत करण्याकरता, त्याला मारण्याकरता औरंगजेब डावपेच आखत होता. महाराजांना कळलं, आता आपली बऱ्या बोलानं इथून सुटका नाही. आता बऱ्या बोलानं आपण महाराष्ट्रात जाऊ शकत नाही. एकतर आपला मृत्यू इथंच होऊ शकतो किंवा लढाई करून, संघर्ष करून आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाता येईल, आग्र्याचा त्याग करता येईल. महाराज, उन्हाळा संपला, पावसाळ्याचे दिवस चालू झाले, पण रखरखीत उन्हाळ्यामध्ये संभाजी राजा बाहेर जाता येत होतं, आतमध्ये येत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठंही जाण्याची परवानगी नव्हती, पण बाळराजे, शंभूराजे यांना बाहेर जाता येत होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून माठ घेण्याकरता कुंवर रामसिंग आणि छत्रपती संभाजीराजे हे कुंभारवाड्यामध्ये गेले. प्रत्येक दुकानात माठ बघायचे, विचारायचे, काका किती लाव हा माठ, दादा किती लाव हा माठ. असंच एका दुकानामध्ये गेले आणि विचारलं शंभूराजांनी, काका किती लाव हा माठ. त्या दुकानदाराने मराठमोळं बोलणं ऐकलं आणि तो दुकानदार संभाजीराजाशी बोलायला लागला. स्वारी मावळाकडची दिसते. हो, आम्ही मावळातलेच आहोत. काय नाव म्हणायचं? आम्ही युवराज शंभूराजे आणि आमचे आबासाहेब छत्रपती शिवाजीराजे. काय बोलता? माझ्या राजाचं लेकरू माझ्या घरी आलंय. अरे, माझ्या देवाचं लेकरू माझ्या घरी आलंय म्हणून कवटाळी मारली महाराज, कवटाळलं, मिठी मारली. त्या कुंभाराचं नाव होतं काळोजी कुंभार. हा काळोजी कुंभार खरं तर तुळजापुरातला, पण व्यवसायाच्या निमित्तानं आग्र्यामध्ये गेला आणि काळोजी कुंभाराची आणि संभाजी राजाची आता मात्र चांगली मैत्री झाली. रोज काळोजी काकाकडे येणं जाणं संभाजी राजाचं चालू होतं. पावसाळ्याचे दिवस आले तरी सुद्धा चालू होतं. आणि महाराज, एक वेळ अशी आली, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे कृष्णाजी पंतांशी बोलायला लागले. पंत,
आता श्रावण महिना चालू झाला. या श्रावण महिन्यात देव जन्माला आलाय ना. हो, ह्याच श्रावण महिन्यामध्ये राजे कृष्ण अवतार भगवान परमात्म्याने घेतलेला आहे. पंत जरा आम्हाला कृष्ण जन्माची कथा सांगा, राजे म्हणायला लागले. पंत आम्हाला जरा कृष्ण जन्माची कथा सांगा, आम्हाला कृष्ण जन्माची कथा माहीत नाही. म्हणून पंत कृष्ण जन्माची कथा सांगायला लागले. काय झालं राजाजी, अष्टमीचा दिवस होता, रात्रीचे 12 वाजलेले होते आणि मुसळधार पावसामध्ये रात्री 12 वाजता भगवान परमात्म्याने बंदीखान्यामध्ये यशोदा मातेच्या समोर, देवकी मातेच्या समोर, वसुदेवाच्या समोर 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाले आणि भगवान परमात्म्याने त्यांना एक विनंती केली. काय विनंती केली? मला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये जायचं आहे, माझं कार्य मथुरेमध्ये करायचंय, म्हणून मला इथं राहता येणार नाही. तर तुम्ही मला बाबा एक वेळीची टोपली घ्या, एक वेळूची टोपली घ्या, या टोपलीमध्ये ठेवा आणि मला नंदाच्या घराला माझं नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. हा नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. हा माया उपजली तेथे माझा ठेवी आणि येथे. माया उपजली ठेवी माझा आणि येथे. आनंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. आनंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. कृष्ण परमात्मा बोलायला लागले. काय सांगितलं देवाने? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मला बाबा, मला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये घेऊन जा. पंत काय बोलले पुन्हा एकदा सांगा. राजे बोलतात, वेळूची टोपली केली आहे राजे. या वेळूच्या टोपलीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला वसुदेवांनी डोक्यावरती घेतलं आणि पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये निघून गेले. काय सांगताय पंत? हो राजे, वेळूची टोपली केलेली आहे, देवाला डोक्यावरती घेतलेला आहे आणि देव पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये बस पंत. आणि राजांनी पंताच्या हातावर टाळी दिली. पंत सुटण्याची योजना तयार. काय बुद्धी चातुर्य असेल हो आपल्या राजाचं. भगवान परमात्म्याच्या जन्माच्या कथेतून राजानं सुटण्याची योजना आखली महाराज. पंत सुटण्याची योजना तयार झाली. ठरलेले माणसं ठरलेल्या ठिकाणी उभे करायचे, तारीख ठरली, वार ठरला, सगळं 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 ठरलं. आता मात्र राजे आजारी पडले. छत्रपती शिवाजी महाराज इतके आजारी पडले, इतके आजारी पडले, इतके आजारी पडले. जेवण करत नाही. राजानं औषध, बादशानं औषध पाठवलं, ते औषध घेत नाही. इतके राजे आजारी पडले. अरे कशाचे राजे आजारी पडले? राजाची कधी डावी पापणी सुद्धा फडफडली नाही, पण राजे आजारी पडले. सगळ्या आग्र्यामध्ये बातमी पोहोचली, शिवाजी राजा आजारी पडला, शिवाजी राजा आजारी पडला, शिवाजी राजा आजारी पडला. सगळ्या आग्र्यामध्ये बातमी पोहोचली. आता मात्र राजांनी बादशाला एक पत्र लिहिलं. बादशाजी, आम्ही आता काही दिवसाचेच उरलेलो आहोत. तुमचं वैर आमच्याशी आहे, तुमचं वैर आमच्याशी आहे. आम्हाला नाही वाटत आता आम्ही दख्खनेत परत जाऊ शकतो. मला असं वाटतं माझ्यासोबत इथं निवडक 2-4 माणसं ठेवून उरलेले माझे सगळे माणसं दख्खनेत जाण्याची परवानगी मिळावे. येडा औरंग्या, त्याला कुठं कळतो राजाचा डाव. आणि औरंगजेबानं विचार केला, अरे सुंटी वाचून खोकला मरतो, आपण मारणार होतो ते मरणानं मरतो.
सगळ्या माणसांना परत दख्खने जाण्याचे परवाने मिळाले. योजना आखलेली होती. ठरलेले माणसं ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी जाऊन उभे होते. राजांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी बादशाला एक पत्र लिहिलं. बादशाजी, जसं आम्ही म्हटलो आम्ही काही दिवसाचे उरलेलो आहोत, कधी शेवटचा श्वास घेऊ सांगता येत नाही. आता दख्खनेत तर आम्ही जाणारच नाही हे आमचं आम्हाला कळून गेलं. आता आमचा शेवट हा आग्र्यामध्येच होणार. बादशाजी, म्हणून एक मनात विचार आला, बादशाजी जाता जाता आग्र्याच्या लोकांचं तोंड गोड करून जावं म्हणतो. बादशाला वाटलं शेवटच्या वेळेस असणारी एखादी इच्छा कोणाची मारू नये, म्हणून संपूर्ण आग्र्यामध्ये साजूक तुपाची मिठाई वाटण्याचे परवाने मिळाले. महाराज, कोठीमध्ये मिठाई यायची, साजूक तुपातली बनवलेली मिठाई. राजांना मिठाईचं दर्शन व्हायचं, राजे हात लावायचे आणि मिठाई आग्र्यामध्ये वाटायला सुरुवात झाली. महाराज, 2 दिवस आग्र्यामध्ये फटाके असतील तर तयार ठेवा. आग्र्यामध्ये 2 दिवस फटाके तयार ठेवा. आग्र्यामध्ये 2 दिवस मिठाई वाटली गेली. 2 दिवस मिठाई वाटली. महाराज, आग्र्याच्या लोकांच्या आता मिठाई पचनी पडली हो. सगळे लोक नाव काढायचे, अरे काय चांगला आहे शिवाजी राजा, काय चांगला आहे, जाणार आहे थोड्या दिवसाचा उरलाय म्हणतो, पण जाता जाता आग्र्याच्या लोकांचं तोंड गोड करून जातोय. बांधवांनो, ठरलेला दिवस उजाडला आणि आता ठरलेले 2 पेटारे राजांच्या कोठीमध्ये आलेले आहेत. राजांच्या कोठीच्या बाहेरचा पहारा कुंवर रामसिंगाचा. कुंवर रामसिंगाने राजांना मदत केलेली आहे सुटण्याकरता, म्हणून कुंवर रामसिंगाने मिठाई वाटण्याच्या 8 दिवस आधी बादशाला पत्र लिहून आणि आपली पहाऱ्याची व्यवस्था काढून घेतलेली आहे. आता राजांच्या कोठीच्या बाहेर सगळ्यात मोठा आणि बलदंड पहारा आहे तो फौलाद खानचा. हा फौलाद खान प्रत्येक येणारा पेटारा तपासत होता. आता ही आग्र्यामध्ये चाललेली मिठाई या फौलाद खानला सुद्धा पचलेली आहे, म्हणून आता तो दिवस उजाडला. वेळ आली, ठरलेल्या वेळेत ठरलेले पेटारे आणि पेटाऱ्याचे भोई हे राजांच्या कोठीमध्ये आले. एका पेटाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले, दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये धर्मवीर संभाजीराजे बसले. 2ही पेटारे फौलाद खानच्या पहाऱ्याच्या बाहेर पडले आणि सगळे ठरलेल्या ठिकाणी ठरलेले मावळे प्रत्येक आपल्या आपल्या देवाला प्रार्थना करत होती. अरे आमच्या राजाला सुखरूप सुटू दे. प्रत्येकाला विनंती केली. अरे कोल्हापूरची आई भवानी धावून आली, तुळजापूरची तुळजा भवानी धावून आली, जेजुरीचा खंडोबा धावून आला, पंढरपूरची माऊली धावून आली, आमची आळंदची माऊली धावून आले, सगळे हिंदुस्थानचे सगळे देव धावून आले आणि औरंगजेबाच्या हातावरती मिठाई देऊन छत्रपती शिवाजी राजा औरंगजेबाच्या आग्र्यातून त्याच्या हातात मिठाई देऊन सही सलामत आग्र्यातून बाहेर पडला. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका झाली. प्रसंग इथंच थांबत नाही. सगळ्यात महत्वाची जबाबदारी दिलेली होती संभाजी राजांनी काळोजी कुंभारावरती. काळोजी काका, सुटण्याची वेळ जवळ आलेली. काळोजी काका जर दिवसा सुटलो विटबट्टीचा धूर करायचा, रात्री सुटलो तर बट्टी पेटती ठेवायची. दिवसा सुटलो तर धुराच्या दिशेनं पळू, रात्री सुटलो तर जाळाच्या दिशेनं पळू. म्हणून जाता जाता राजांनी सगळ्यात पहिल्यांदा भेट घेतली ती काळोजी कुंभाराची. काळोजी कुंभाराची भेट घेतली. काळोजी, आता बोलायला बसायला उठायला वेळ नाही. काळोजी, ही बट्टी पेटती ठेवण्याकरता तुला काहीतरी खर्च आला असेल, म्हणून राजांनी एक मोहराची पुरचुंडी काढली आणि काळोजीच्या हातात दिली. नाही राज, नाही राज, या मोहरांकरता नाही केलं काम राज. तुम्ही म्हटले असते ना जीव द्यायचा, या काळोजीनं तुमचा करता रक्त सांडला असतं राजा, जीव दिला असता राज, स्वतःला संपवलं असतं, पण तुम्हाला सुटण्याकरता सर्वस्व पणाला लावलं असतं राज. नको हे मोहरा मला. काळोजी, आता बोलण्याकरता वेळ नाहीये. राजे पेटाऱ्यातून बाहेर आलेले आणि घोड्यावरती मांड दिली. सगळ्यात पहिल्यांदा पळता 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 सुसाट वेगानं सुटलेले मराठ्यांचे घोडे, सुसाट वेगानं सुटलेले आणि आग्र्यातून निघाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा राजांना थांबायचं होतं ते मथुरेमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा थांबायचं होतं मथुरेमध्ये. ठरलेल्या नियोजनानुसार
संभाजीराजाला पुढच्या प्रवासात नेता येणार नव्हतं. संभाजीराजाचं वय महाराज 8 वर्षाचं आहे. या 8 वर्षाच्या वयामध्ये संभाजीराजांना घोड्यावरचा एवढा लांबवरचा प्रवास एका दमात पार होण्यासारखा नव्हता. म्हणून संभाजीराजांना कृष्णाजी पंतांच्या नातेवाईकांकडे मथुरेमध्ये ठेवलं आणि हवेमध्ये एक बातमी झुरकावून दिली. प्रवासामध्ये चालता चालता प्रवास न सहन झाल्यामुळं शिवाजी राजाचा मुलगा संभाजी राजा प्रवासात मरण पावला. महाराज, वाऱ्याच्या वेगानं बातमी राजगडापर्यंत पोहोचली. राजगडावरती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं अंतःकरण दुखावलं गेलं. जिजाऊ मासाहेब रडायला लागल्या. रयतेचा प्रत्येक माणूस, प्रत्येक स्वराज्याचा मावळा रडायला लागला. अरे, आमच्या राजासोबत असं काय झालं? आमच्या राजाच्या लेकराला काळानं असं कसं हिरावून नेलं? हवेमध्ये महाराज बातमी पसरली. राजांचा पुढचा प्रवास चालू झाला. ठरलेल्या अंतरावरती ठरलेला घोडा उभा असायचा. ह्या घोड्यावरून उतरायचं, त्या घोड्यावरती बसायचं. सुसाट वेगानं घोडा महाराष्ट्राच्या दिशेनं परतला महाराज. आणि बघता 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 मजल दर मजल करत करत एक बैराग्याची टोळी राजगडाच्या पायथ्याला येऊन थांबली. एक बैराग्याची टोळी राजगडाच्या पायथ्याला येऊन थांबली. राजगडाच्या द्वारावरती असलेल्या द्वारपालाला, रक्षकाला त्या बैराग्याच्या टोळीने एक विनंती केली. ओ सेवेकरी, एक विनंती आहे हो. खूप लांबचा प्रवास करून आलोय. समजलं राजमाता जिजाऊ मासाहेब इथं आहेत. आपला राजा तर आग्र्यामध्ये त्या नालायकाच्या स्वाधीन झालेला आहे. त्या नालायकाच्या तावडीत सापडलेला आहे. राजा आपला काही सुटेल असं वाटत नाही. पण जाता जाता इथूनच चाललो म्हणून जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेऊन जावं अशी विनंती होती. घेता येईल का हो दर्शन? तो सेवेकरी आतमध्ये गेला आणि जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, मासाहेब 5 बैरागी आहे, 5 बैरागी इथून कुठंतरी तीर्थयात्रेकरता निघालेले आहे. जाता जाता तुमचं दर्शन घेऊन जावं म्हणतात. मासाहेब म्हणतात, आपल्याकडे आलेल्या साधूला कधी नाही म्हणू नये. आपल्याकडे आलेल्या साधूला कधी विनमुख जाऊ नये. त्यांना बोलवा, सदरेवरती बोलवा. जिजाऊ मासाहेब सदरेवरती जाऊन पोहोचल्या महाराज. आणि बैराग्याची 5 जणांची टोळी जिजाऊ मासाहेबांच्या समोर जाऊन उभी राहिली. 4ही जणांनी मासाहेबांना नमस्कार केला. 4ही जणांनी मासाहेबांना मुजरा केला. पण 5वा महाराज एक बैरागी त्यांच्यातून पुढे आला आणि जिजाऊ मासाहेबांच्या चरणाला हात लावला. रक्तानं रक्त ओळखलं, रक्तानं रक्त ओळखलं. जिजाऊ मासाहेबांनी त्या बैराग्याला उभं केलं आणि माझा शिवबा आला म्हणून किंचाळी फोडली. आणि जिजाऊ मासाहेबांनी स्वतःच्या लेकराला शिवाजी राजाला महाराज उराशी कवटाळलं. आनंद गगनात मावेना हो मासाहेबांचा आनंद गगनात मावेना. महाराज, शिवाजी राजा महाराष्ट्रात सही सलामत परत आला. पण महाराष्ट्रामध्ये भिरकावलेली, प्रवासामध्ये भिरकावलेली ही गोष्ट वाऱ्यासारखी फिरत होती. संभाजी राजा प्रवासात मरण पावला. जिजाऊ मासाहेबांचा व्याकुळ झालेला अंतःकरण शिवाजी राजाला पाहवलं नाही. मासाहेबांना एकांतात नेलं आणि मासाहेबांना सांगितलं, मासाहेब संभाजी राजाच्या केसालाही धक्का लागलेला नाही. अरे संभाजी येतो. आणि संभाजी राजांबद्दल बोलत असताना, संभाजी राजाचं कौतुक करत असताना आग्र्यामध्ये घडलेला एक प्रसंग मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज सांगायला लागले. मासाहेब, आम्ही कैदेत होतो, पण आपला युवराज संभाजी राजा आग्र्यामध्ये दरबारात येत जात होता. एक दिवस मासाहेब असं घडलं, या औरंगजेबाच्या दरबारामध्ये मल्लांची, पैलवानांची कुस्ती चालू होती. पैलवानांची कुस्ती चालू होती आणि औरंगजेबाने खुली ऑफर दिली आपल्या संभाजी राजाला. अरे ओ संभा, करेगा एक कुस्ती मेरे पहलवान से? आणि कडाडला मासाहेब सरजा छाबा छत्रपती संभाजी राजा कडाडला औरंगजेबाच्या दरबारामध्ये. औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घातलेले संभाजी राजा बोलायला लागले, अरे सुन औरंगजेब, सुन ले औरंगजेब, मेरे से कुश्ती करेगा ऐसा एक भी पहलवान तेरे अखाड़े में नहीं है. तू आएगा मेरे से कुस्ती करने. 8 वर्षाचं वय संभाजी राजाचं. पण औरंगजेबाला चेतावणी दिली, औरंगजेबाला चॅलेंज केलं, माझ्यासोबत कुस्ती खेळायला तू येतो का? मासाहेबांना आनंद झाला. माझा शंभू राजा सुखरूप आहे, मथुरेत आहे. काही सरता काळ गेला. संभाजीराजे पुन्हा
महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 1 तासात 2 तासात सांगून पूर्ण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशा पद्धतीने साजरी केली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. का गरजेचा आहे माय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार? गरज आहे काळाची. 5 वर्षाच्या मुलीवरती आज अनन्वित अत्याचार होतो. 5 वर्षाच्या मुलीवरती अनन्वित अत्याचार होतो. सगळ्यात महत्वाची विनंती करून जाऊ आजच्या निमित्ताने. इथं माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या आया आहेत, सगळ्या माझ्या बहिणी आहेत. विनंती करतो बहिणींनी तुम्हाला, बहिणींनो सक्का भाऊ समजून ऐका माझं म्हणणं काय आहे. एकच विनंती आहे तुमच्या चरणावरती. अगं पाश्चात्य संस्कृतीने दिलेली जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालण्यापेक्षा तुमच्या माझ्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीने दिलेले कपडे घाला. सर्वांगाच्या लज्जेचं रक्षण होईल ग. पण नाही वाटत माय, नाही वाटत. तुझ्या पुरीकडं तू कोणी चांगल्या नजरेनं पाहावं. हीच म्हणती ही जीन्सची पॅन्ट घे, तिचा कलर नाही चांगला. हीच म्हणते हे टी शर्ट घे, ते नाही चांगलं. माय तुझ्या पुरीकडे जर चांगल्या नजरेने पाहावं असं वाटत असेल तर तुझ्या मुलीचं सर्वांग झाकेल असे कपडे घालायला शिकव तुझ्या मुलीला. हो, आज काळाची गरज आहे. 5-5 वर्षाच्या मुलींवरती अन्याय होतो, अत्याचार होतात, बलात्कार होतात. कसं सहन होतं आपल्याला? कसं सहन होतं? एक सांगू तुम्हाला, आज कीर्तन हे धर्मकीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे ना. अरे उपकार आहे माझ्या राजाचे, उपकार आहे. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काश एक शिव शंभू राजा न होते तो तुम्हारी और हमारी सबकी सुनता होती. समजून घ्या. सन्मानाने घातलेल्या कडक टोप्या माझ्या राजानं दिल्या. सन्मानानं घातलेल्या कडक टोप्या माझ्या राजानं दिला. हा आमच्या डोक्यात वारकरी संप्रदायाच्या जबाबदारीचा फेटा आमच्या राजानं दिला. नसता राजा काय घातल्या असत्या कडक टोप्या? काय केलं असतं पुढारपण? काय केलं असतं कीर्तन? हात जोडून हे आपण अशा हात जोडतो ना, अशा खोबऱ्याच्या वाट्या कराव्या लागल्या असत्या. डुंगनवर करून नमाज म्हणावा लागला असता. अरे दादा ही हसण्याची गोष्ट नाहीये. जा कधीतरी मालेगाव मध्ये काय परिस्थिती बघा. जा कधीतरी मालेगाव मध्ये. वाटतं तुम्हाला मला आपलं मालेगाव हवं? वाटतं तुम्हाला मला मालेगाव हवं? अरे तुम्हाला माहीत सुद्धा नाही तुमच्या घराच्या शेजारच्या घरामध्ये धर्मांतर होईल तरी तुम्हाला कळणार नाही. हा, धर्मांतराने महाराज पोखरला जातो हिंदू समाज. धर्मांतरण किती पैसा करतो? 2 आणि 4 लाखा करता स्वाभिमान सोडलाय हो. 2 आणि 4 लाखा करता धर्म विकलाय आपण. हा 2 आणि 4 लाखा करता धर्म विकत असताना धर्मवीर शंभू राजा का आमच्या डोळ्यासमोर येत नाही? 2 आणि 4 लाखा करता धर्म विकत असताना संभाजी राजाच्या मरण यातना तुम्हाला मला का आठवत नाही? आठवल्या पाहिजे. संभाजी राजानं बलिदान देत असताना एक शेवटचं वाक्य महाराज महत्वाचं बाहेर काढलंय बरं का. एक शेवटचं वाक्य, औरंगजेब तू कितीही प्रयत्न कर माझं धर्मांतर करण्याकरता, लेकिन ये संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन सुन ले औरंगजेब, एक भी बार अपना पवित्र हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. अरे हा हिंदू धर्म असा तसा उभा राहिलाय काय? थोरा मोठ्यांच्या बलिदानावर उभा राहिलेला हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे. हो, म्हणून आपण सनातनी आहोत, आपण हिंदू आहोत. एक सांगू, हिंदू या शब्दाच्या पाठीमाग जोपर्यंत राजकारण आहे तोपर्यंत हिंदुत्व समाजापर्यंत पोहोचत नाही. समजून घ्या. हिंदुत्व या शब्दाला ज्या वेळेस राजकारणाची झालर त्याच्या पुढून निघून जाईल आणि निखळ असं हिंदुत्व खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचेल तरच तुम्हाला मला हिंदुत्व कळेल. हो, नाहीतर कितीतरी आमच्यासारखे लोक आहे महाराज, रात्री रुत्रीचा प्रवास करून गोरक्षणाकरता जागावं लागतं. गोरक्षणाकरता रात्रीचा प्रवास करून महाराज रस्त्यावरती जीवन जगावं लागतं. सलाम ठोका त्या प्रत्येक गोरक्षकाला जे स्वतःच्या घरावरती तुळशी पत्र ठेवून गाय मातेला वाचवण्याकरता रस्त्यावरती येतो. अरे व्हा कुणीतरी आपल्यातले गोरक्षक. घ्या शिवाजी महाराजांचा भगवा हातावर. महाराज आजच इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिले, आवडली हो मनाला.
आवडली. इतकी गोड आहे. झेंड्यावाला झेंडा विकण्याकरता बसलेला आहे आणि एक जण आला, विचारलं, ए भाऊ कितीला आहे झेंडा? ए विकायचा नाही म्हटला झेंडा, चल निघ, विकायचा नाहीये झेंडा. अरे एवढा काय उर्मटवाने बोलतो, झेंडा विकण्याकरता नाही तर कशा करता ठेवला? विकायचा नाही झेंडा. त्याच्या पाठीमागून दुसरं गिराईक आलं हो, आणि दुसऱ्या गिरायकाने इमानदारीने विचारलं, दादा कितीला आहे हो झेंडा, कसा द्यायचा आहे? विकण्याकरता नाही म्हणतात तुम्ही, विकायचा नाही? अहो हा विकायचा आहे ना, झेंडा विकायचा आहे, पण झेंडा नुसता विकून अर्थ नाही, आम्हाला झेंड्यातला विचार विकायचा आहे महाराज. आम्हाला झेंड्यातला जो विचार आहे हा भगवा अबाधित राहिला ना, हा भगवा विचार आहे. हा भगवा विचार प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे. हा भगवा विचार प्रत्येक जनमानसामध्ये ज्या वेळेस पोहोचेल त्याच वेळेस आत्ताच्या स्वराज्याचं सुराज्य होईल. लक्षात घ्या, आत्ताच्या स्वराज्याचं सुराज्य मला तरी वाटत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्याच मूर्तीच्या समोर काही नालायकांनी बाई नाचवली, बाई, निर्लज्जास्पद गोष्ट आहे. नाही पटत ना मनाला? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान असं म्हटलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पळून आणलेली सून अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही तितके सुंदर असतो वदले छत्रपती. अशीच जर सुंदर आमची आई असती तर आम्हीही किती सुंदर असतो, असं रांझ्याच्या पाटलाच्या बाईकडं पाहून जो राजा म्हणतो त्याच्या जयंतीला आम्ही बाह्या नाचवतो. हे स्वराज्याचं सुराज्य आहे? नाही, ही नको शिवजयंती. ही अशा पद्धतीची शिवजयंती माझ्या राजाला कधीच मान्य नाही, नव्हती आणि नसणार आहे. शिवजयंती कशी साजरी करावी हे जर कुणाला विचारलं तर आम्हीही छातीला अशीच शिवजयंती सगळ्या जगामध्ये साजरी झाली पाहिजे. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमा